हाय. आज आपण छान अशी टसर सिल्कची साडी बघत आहोत. दिसायला सुंदर आहे, थोडीशी कडक आहे, पण नेसून झाली एकदा की मग नाही वाटत काहीच. सुरुवातीला थोडं वाटतं, पण आत्ताच्या सीझन मध्ये म्हणजे हिवाळा पावसाळ्यामध्ये अगदी परफेक्ट आहे. उन्हाळ्यामध्ये थोडीशी कचकच लागू शकते, पण दिसतंय ना सुंदर. आणि फुगत अजिबात नाही. हे बघा किती छान प्लीट्स झालेले आहे. अजिबात फुगलेली नाहीये साडी. मी इथे थोडी पिन पण लावून घेतली, कारण म्हणजे त्या अशा फुगतात. जेव्हा तुम्ही नेहमी साड्या नेसता तेव्हा अशी इथे पिन लावली किती व्यवस्थित साडी छान अशी राहते. आणि अशी पण अगदी मस्तही, हे बघा अशी चापून चोपून नेसली की छान बसते, अजिबात फुगत नाही. या साडीचा व्हिडिओ मी ऑलरेडी केलेलाच आहे, म्हणजे ही साडी कशी आहे ते, पण ती नेसून कशी दिसते हेच आज मी इथे दाखवत होते. आणि हे बघा अशी छानशी विविंग आहे आणि ही उलटी साइड, उलटी बाजू आहे आणि असा पदर आहे. पदर उलट्या बाजूने असा दिसतो. तर या साडीवरती तुम्ही कसं स्टाईल करू शकता हेच आज मी इथे दाखवलं आहे. तर आता ही साडी जी आहे तुम्ही छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी नेसू शकता. यामध्ये ब्लाउज पीस आहे. असं स्लीवलेस ब्लाउज नसेल घालायचा तर काहीच टेन्शन नाही, ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस ऑलरेडी आहे, तो शिवला तर ही साडी ऑफिस वेअर साठी पण एकदम परफेक्ट आहे. स्पेशली तुम्ही जर टीचर वगैरे असाल तर एखादा वेगळा काहीतरी छान असा कार्यक्रम वगैरे असेल शाळेमध्ये, तर तेव्हा तुम्ही ही साडी नेसू शकता आणि दिसायला पण सुंदर आहे. किंवा कुठेही असं सोफिस्टिकेटेड काहीतरी कार्यक्रम असेल, प्रोग्राम असेल, तो अटेंड तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही अशी ही साडी, टसर सिल्कची साडी नेसू शकता. दिसते ना सुंदर, खूप छान आहे ही साडी अशी. आज मी याच्यासोबत फक्त एक सिंपलचं असं मंगळसूत्र पेअर केलेलं आहे आणि ह्याच्याचे कानातले आहे. आता हे ना रोज गोल्डचं आहे, पण आता माझ्याकडे दुसरे पण होते, पण म्हटलं बघूया. तर शक्यतो याच्यावरती आपली जी बुट्टी आहे ती गोल्डन कलरची आहे. हे बघा असे हे जे वारली वीव केलेलं आहे, तर त्यांच्या मध्ये मध्ये आहे ना गोल्डन जरीचा थोडा थोडा काम आहे. मी लाईटामध्ये दाखवते, कारण आज दिवसभर शूटचा दिवस मी केलेला आहे आणि आता थोडी संध्याकाळ म्हणजे आता 6 वाजत आले आहे, तर थोडा लाईट पण कमी झालेला आहे. तर मी थोडासा लाईट मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत होते की हे बघा अशी बुट्टी आहे, अशी जरी वीव आहे. ओके, तर याच्यासोबत गोल्डन आहे ही, तर गोल्डन कलरचेच जे काही तुम्ही घालाल तर ते गोल्डन कलरचे घाला, जास्त छान दिसेल. आज मी हे जस्ट असं पेअर करून बघितलं. आणि एक मंगळसूत्र, कानातले, बांगडी, बस अशा छोट्या कार्यक्रमासाठी अशी साडी एकदम परफेक्ट आहे. आता यातले रंग बघू, तर यातला एक रंग सोल्ड आउट झालेला आहे, ज्याचा मी पिक्चर लावेल वाटल्यास, किंवा तुम्ही माझा याच्या आधीचा व्हिडिओ बघा, त्यामध्ये कळेल की कोणता रंग गेलेला आहे. तर आपल्याकडे 3 रंग आहे. हा जो मी निळा घातलेला आहे तो, त्यानंतर हा खूप सुंदर असा ब्राऊन रंग आहे, असा हा सगळ्यात जास्त मला आवडतो. तर हा सगळ्यात जास्त सुंदर दिसतो. तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल, ही साडी हवी असेल, तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप वरती तुम्ही प्राइस विचारू शकता. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवर बघत असाल तर मला कमेंट मध्ये विचारा, तर मी याची प्राइस तिथे शेअर करते. आणि जर तुम्ही इंस्टाग्राम वरून बघत असाल तर DM करा. तर हा आहे ब्राऊन कलर. मी पूर्ण उघडत नाही, कारण सगळ्या साड्या अशाच आहेत, सेम आहे, तर आता परत मग त्या घडी होणार नाही. आणि एक कलर आहे हा हिरवा. हिरवा पण इतका सुंदर दिसतो, डार्क कलरच्या ब्लाउज सोबत खूप छान दिसेल. याच्यामधले जे ब्लाउज आहे ते तर तुम्ही शिवूच शकता, पण असं स्लीवलेस जरी घालायचा नसेल आणि कॉन्ट्रास्ट मध्ये घालायचा असेल तर एल्बो स्लीव्सचा पण छान असा या कलरचा, म्हणजे ब्लू असेल तर ब्लू कलरचा, ग्रीन असेल तर ग्रीन कलरचा, अप्रतिम दिसतो. मी विचार केला होता, माझ्याकडे ग्रीन कलरचा ब्लाउज आहे तर ग्रीन कलरची साडी नेसावी, पण मग आज मी थोडासा आळसपणा केलेला आहे, कारण आता याच ब्लाउज वरती मी परत एक साडी नेसणार आहे, त्याच्यामुळे हाच ब्लाउज आणि दुसरी साडी. तर मग मी ही साडी, म्हणजे ही साडी नाही नेसली तर हीच साडी नेसली. तर हा ग्रीन पण खूप सुंदर आहे. तर अशा 2 कलर्स होते, हा तिसरा आणि चौथा जो आहे तो सोल्ड आउट आहे. तर पटपट ऑर्डर करा. ऑर्डर करण्यासाठीचा जो नंबर आहे तो खाली दिलेला आहे, त्यावरती व्हॉट्सअप करा
आणि प्राइस विचारण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, यूट्यूबवर बघू शकता, विचारू शकता कमेंटमध्ये, आणि इंस्टाग्राम फेसबुकवरती पण तुम्ही विचारू शकता. आणि ही साडी कशी आहे हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. चला पुन्हा भेटते. बाय.